या स्पर्धेतलं पहिलं शतकवीर ठोकणारा खेळाडू. मुख्य पंचांचा कॉल सुरू होतोय. आपण पाल सामना टाइम लिमिट ऑन केलं जातंय आणि बरोबरीत पुढे खेळ सुरू झालेला आहे. टाइम आपण पाहतो तिकडे आपण पहिल्या चेंडू बरोबरीत आता सुरू केलेला आहे. मल्हारगड योद्धाची टीम आपण पाहिलं समोर क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा 8 षटकांचा एक मोठा सामना या दोन टीम मध्ये आपण पुढे कव्हर करतोय. उरुळीकांची नाईट प्रीमियर लीग साठी आज सलगचा तिसरा दिवस हा चेंडू यावेळेस सौरभ दरेकर आडव्या बॅटने खेळले चेंडू बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. विडीला हा विशेष सन्मान आपण पाहतो पुढे सन्मानित केलं जात आहे आणि जे एक जॅकेट आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी स्पॉन्सर केलेलं आहे ते जॅकेट सुद्धा आपल्याला विडी स्पोर्ट्सनंच दिलेलं आहे आणि तेच ओनर आपण पाहतो विशाल धारक. काय बॅटिंग केली विशाल धारकनं. ऑल इंडिया पुण्यातला आणि अर्थात या जिल्ह्यातलं एक मोठं नाव म्हणून आज हा खेळाडू पुढे येतोय आणि त्या खेळाडूनं पुन्हा एक मोठी इनिंग दाखवली. एक मोठा खेळ व्हीडी विशाल धारक यांचा अर्थात हवेलीचा टार्झन म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तो टार्झन याआधी बरसला आणि तो टार्झन पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी त्याच्या बॅटिंगवरती थोडीशी आपण पाहतो शंका निर्माण झाली होती आणि त्यानंतर त्यानं दिलेलं प्रत्युत्तर हे किती मोठं आहे. तर सौरभ दरेकर पुढे खेळायला पुढे चालू. हो हो काय बॉल पकडलाय शेवटच्या चेंडूवरती. सौरभ दरेकरला सुद्धा यावरती विश्वास बसत नाही की हा झेल झालाय की काय. अप्रतिम कॅच अप्रतिम ब्रिलियंट कॅच अँड बिग विकेट इज डाऊन. सहजपूरचा सौरभ दरेकर मैदानातून माघारी. षटक क्रमांक 1 मध्ये घडलेली घटना आपण आतमध्ये बघतोय की एक अप्रतिम गुड कॅच आपण बघाल ज्या क्षेत्ररक्षकानं तो कॅच पकडला. प्रज्वल कडला आपण बघितलं अप्रतिम कॅच घेत असताना अप्रतिम अप्रतिम आपण पाहतो तो झेल जो कॅमेरामॅन आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेला आहे. एखादा चांगला झेल पकडणं हा सुद्धा आपण पाहतो संघाचा एक आत्मविश्वास वाढवणारी मोठी गोष्ट राहणारी बाब ठरणार आहे. बॅटनं हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फाईन लेग मध्ये हा बॉल आहे. समोर आपण पाल जास्त रिस्क तिकडे घेतले जाणार नाही. पुन्हा एकदा एक सिंगल धाव तिकडे प्राप्त होते. एका सिंगल धावेच्या मदतीने धावपलक्यावरती 5 धावा पहिल्या षटकाचा खेळ आपण आतमध्ये पुढे बघतोय. 5 धावा धावपलक्यावरती आणि 10 टीम्स आज पुन्हा एकदा या मैदानावरती आपला खेळ दाखवताना बघायला मिळणार आहेत. एका टीमला 9 मॅचेस खेळण्याची संधी उपलब्ध आहे. त्या 9 पैकी तुम्ही किती मॅच जिंकता आणि त्यानंतर किती पॉईंट तुम्ही हासिल करता यावरती इथून पुढचा प्रवास तुमचा अर्थात शिल्लक राहणार आहे. पुढे 29 तारखेला या स्पर्धेचा तुम्ही बघू शकता मेगा फायनल आपल्या पुढे भेटेला येणार आहे. आज हा सलगचा तिसरा दिवस आहे. जसा जसा खेळ पुढे जाईल तसं तसं आपण पाहतो वाढची चुरस या स्पर्धेची आपल्याला कायम बघायला मिळेल. एका गावाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत त्यामुळे एका गावासाठी एका संघातून एका कलरचे टी शर्ट एकाच गावाचे टी शर्ट परिधान करून खेळलेले खेळाडू आहेत. आज या प्रीमियर लीग मधून विभाजन झालंय बोली लावण्यात आलेली आहे. बॉल पुन्हा एकदा थोडीशी ट्रिगर मोमेंट मिड ऑफ मध्ये हा चेंडू सचिन बडेकर बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही त्यांना खेळताना बघताय. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. गेल्या अनेक वर्षाची क्रिकेट कारकीर्द त्यांची सांगितली जाते आणि मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी हा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला कायम आहे आणि आजही तसाच खेळ तुम्हाला त्यांचा बघायला मिळतो. पहिलं षटक त्यांनी टाकून घेतलं आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 5 धावा या धावपलकीवरती आपण पाहतो. टीम समोर पहिल्या षटकामध्ये तर एक मोठा खेळाडू तुमचा बाद झालेला आहे. काही वेळेस अनपेक्षित प्रसंग पुढे येत असतात काही अनपेक्षित घटना घडत असतात आणि कदाचित त्यालाच आयुष्य असं म्हटलं जातं. मात्र येणाऱ्या पुढील परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद ठेवावी लागते. लोगो टीम आपला अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. षटक क्रमांक 2 ला आपण पाल पुढे सुरुवात होणार आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा एक नवीन गोलंदाज समोर आणण्याचं काम केलं जात आहे. लेफ्ट हँड बॅटर बॉल यावेळेस समोर परफेक्ट रिकटिंग शॉट टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक समोर दिसलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 रन.
दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चौकारान. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये. साऊंड क्रिएट आहे, प्रॉपर टाइम आहे आणि हा बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे आहे. आणि दुसऱ्या षटकामधल्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघा किती बदल पुन्हा दिसायला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये सचिन बडेकर यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये 2 चेंडूवरती धावा आल्या. ही क्रिकेटची मजा आहे. क्रिकेट का अनिश्चितीने भरला जातो, अर्थात तो खेळ मानला जातो का अनिश्चिततेचा आहे, याचं पुन्हा एकदा एक जिवंत उदाहरण. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही बघताय आमचे कॅमेरामॅन आमच्या बरोबर जॉईन आहेत. तुम्ही आम्हाला बघताय tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पद्धतीने दाखवणारी आमची सगळी सर्जनशील टीम आमच्या बरोबर येत आहे. बॉल पुन्हा गेलाय साइड स्क्रीन वरती. 4 रन. करावे लागते आणि तुम्हाला गावाच्या मैदानावरती क्रिकेट खेळण्याची एका प्रीमियर लीग मधून खेळण्याची एक मोठी संधी इकडे आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं सोनं करायचं. लखन चौधरीचा फटका पुन्हा आडव्या बॅटनं. 2 क्षेत्ररक्षक समोर आहेत, मात्र दोघांमधून हा चेंडू तरी ओलांडून सीमारेषेच्या पलीकडे आहे. 4 रन. एक 1.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आतापर्यंतचा हा खेळ दिसला. पहिलं षटक हे संपूर्ण फिल्डिंग टीमकडे होतं, तर या षटकामध्ये बॅटिंग टीम हवी होताना दिसलेली आहे. एकही सिंगल तुम्ही बघायला घेतली नाही, तर फक्त षटकार चौकारांचीच भाषा बोललाय सोमनाथ. लखन लखन ओ हो यावेळेस चेंडू यस्त्यांवरती जाऊन आदळला. सिद्धेश आहेत बॉलिंग मार्क वरती आणि या षटकामध्ये बॅटर जी भाषा बोलत होता षटकारांची, ती भाषा थांबवली गेली. लखन चौधरीला थांबवलाय. दुसरा हादरा हा टीमसाठी. थांबवलं गेलं. 24 वरती दुसरा धक्का हा संघासाठी. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत समोर टाकून झालेला आहे आणि 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 वरती. परिस्थिती बदलते. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. ट्विस्ट न भरलेला हा क्रिकेट आहे आणि तो मैदानावरती ऑन आहे. दीपक गायकवाड आतमध्ये गेलाय आणि पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौका.
28 धावा धावपलकीवरती 2 षटकं. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन होतं. हल्ली तुम्ही नियम सुद्धा बघता की पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट जर आपण बघितलं तर पूर्वीच्या क्रिकेटमध्ये इतके षटकार चौकार आपल्याला बघायला मिळायचे नाहीत. एखादा षटकार एखादा चौकार आल्यानंतर प्रेक्षकांच्या त्या चौकार षटकारावरती येणाऱ्या टाळ्या ह्या तुरळक आपल्याला बघायला मिळायच्या. षटकार चौकार खेळणं पूर्वीच्या क्रिकेटमध्ये इतकं सोपं नव्हतं. आता हल्लीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला षटकार चौकारांची एकाच षटकामध्ये किती मोठी आपण पाहतो संख्या ही बघायला मिळते हे आपण बघता. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. हा चेंडू समोर अथर्व कडला पुढे येताना आपण बघतोय. आणि हल्लीचे जे क्रिकेटचे नियम तुम्ही बघाल जे नव्यानं काही आणलेले आहेत किंवा काही जे नियम जुनेच होते मात्र त्याला कुठेतरी अपडेट केलेलं आहे. बऱ्यापैकी असे नियम आहेत जे फलंदाजांच्या फेवरमध्ये जास्त आहेत किंवा फलंदाजांसाठी थोडेसे उपयुक्त साबित ठरतात. त्यामध्ये पॉवर प्ले तुम्ही बघता. हा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं दीपक गायकवाड क्लीन हिट. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. या आधी चौकार होता. हा षटकार आहे. षटकार दीपक गायकवाड यांच्या बॅटमधून आणि 35 धावा धावपलकीवरती पूर्ण झालेला आहे. 35 धावांचा आकडा धावपलकीवरती तिसरं षटक. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लांबून खेळण्याच्या प्रयत्नात होते. डीप थर्डमॅन मागे उभा करून ठेवलेला आहे दीपक गायकवाडसाठी. इथे उपस्थित होत आहेत आपण पाहतो आपल्या स्पर्धेचे सन्माननीय देणगीदार सन्मान श्री सुशांतजी निकम, श्री उदयजी सातपुते, श्री रवी माने, श्री दिनेशजी कासवेद आणि श्री तानाजी शिंदे सर. हे सर्व आपल्या या स्पर्धेचे दानशूर देणगीदार आहेत. ते इथे आपल्या बरोबरीत उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. बॉल यावेळेस उंच आकाशामध्ये होता. काही काळ मात्र क्षेत्ररक्षक तिकडे कोणताही नव्हता आणि त्यामुळे तिकडे फलंदाजाला तो धोका हा समोर होताना दिसलेला नाही. धावपलकीवरती 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावेच्या बरोबरीत धावपलक पुन्हा एकदा पुढे येताना दिसणार आहे. 38 धावा तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. 38 लॉस ऑफ 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावपलकीवरती आहेत. 2.4 षटकांचा खेळ समोर आतापर्यंत टाकून झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करणारे सचिन बडेकर या षटकामध्ये पुन्हा एकदा आलेत. एक षटकार जर या ओव्हरमध्ये दिसलेला असला तर या आधीचं षटक जे भरपूर महागडं लखन चौधरीनं आणलं होतं किंवा त्या षटकामध्ये धावा मोठ्या त्यानं पुढे आणल्या होत्या त्या षटकाचा कुठेतरी तो बॅकलॉक या षटकामध्ये मागे तो भरून काढण्याचं काम सचिन बडेकर करत आहेत. हा बॉल यावेळेस समोर टाकलेला चेंडू बॅक टू द बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे करून ठेवलेले आहेत. एक सिंगल तिकडे आणि एका सिंगलच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर संपल्या होईल ड्रिंक्स ब्रेक छोटासा आणि धावपलक आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम 39 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 39 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला आपण पुढे सुरुवात करतोय आणि
षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती अथर्व कडला आपण चौथ्या षटकावरती पुढे बघणार आहोत. काल सुद्धा या खेळाडूचा 2 षटकांचा स्पेल हा टीमसाठी अत्यंत उपयुक्त राहिला होता, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये आलेल्या मोठ्या धावपलकेचा खेळ त्यानं चौथ्या षटकामध्ये आल्यानंतर रोखला होता, थांबवला होता. आणि आता पुन्हा एकदा 3 ओव्हरमध्ये पहिल्या 39 पर्यंत हा खेळ आलेला आहे आणि तो धावपलक आता रोखण्यासाठी किंवा तो धावपलक थांबवण्यासाठी अथर्व कडला पुढे आणण्याचं काम केलं जातं. अथर्व कड हा बेस्ट ऑलराऊंडर आहे. ह्या गावातून पुढे आलेला हा खेळाडू जो रायझिंग स्टार म्हणून संबोधला जातो आणि त्याच अथर्व कडला षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी पुढे आणलंय. संघाचे जे कॅप्टन आज इकडे काम करतायत त्यांचे निर्णय सुद्धा आपण पाहतो खूप महत्त्वाचे आहेत, कारण निर्णय महत्त्वाचे, कारण कोणत्या जागेवरती कोणता माणूस वापरायचा. ओव्हर थ्रो आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा तिकडे रूपांतरित अर्थात 1 धाव होती तिकडे दुसरी सुद्धा आली आणि या 2 धावेच्या बरोबरी धावपलकेवरती 41 धावांचा आकडा हा ऑन बोर्डवरती पुढे आहे. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अथर्व कड बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती त्यानं 2 खर्च केलेला आहे. 8 ओव्हरची मोठी मॅच आपण बघणार आहोत. ही अथर्व पुन्हा हा बॉल वेट करत खेळला होता, शेवटच्या क्षणी बॉल आडव्या बॅटनं फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे, तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा त्या चेंडूवरती पळून पूर्णही झालेल्या आहेत. कोणता खेळाडू कधी आणायचा पुढे, कोणत्या खेळाडूकडून कोणती षटकं टाकून घ्यायची किंवा बॅटिंग ऑर्डर तुम्ही कशी सेट करता, या गोष्टींसाठी अभ्यास हवा. माणसं तुमच्याकडे आहेत, फक्त ती तुम्हाला कुठे कशी वापरायची हे तुम्हाला समजायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस तुम्ही वाचाल, शिवचरित्र ज्यावेळेस तुम्ही वाचाल, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की पुरंदर जाऊ नये यासाठी पुढे कोणाला पाठवलं, कोंढाण्यासाठी कोणाला पाठवलं. त्याच्यानंतर तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी जी भेट होती तिकडे सुद्धा घेत असताना ते 10 अंगरक्षक 8 अंगरक्षक सोबतीला ठेवले होते. ते कोण होते, कोणाची जागा कुठे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना चांगलं ठाऊक होतं. माणसं सगळीच होती, आजूबाजूला सगळी माणसं होती. मग असे नाही म्हटले महाराज की चला सगळे सोबत एकत्र जाऊ. प्रत्येकाची जागा प्रत्येक ठिकाणी योग्य होती आणि ती जागा त्यांनी सुद्धा व्यवस्थित पार पाडली. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तो इतिहास ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टी समजून जातील. शिवाकाशीचं तुम्ही उदाहरण घ्या. शिवाकाशीची भेट कधी आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत? फेब्रुवारीमध्ये शिवाकाशी स्वराज्यात आला. पुन्हा एकदा अथर्व कड वेगात टाकलाय चेंडू निर्धाव. फेब्रुवारीमध्ये शिवाकाशी स्वराज्यात येतो. पुढे 6 महिन्यानंतर 60-65 हजाराचा वेढा पडतो आणि तिथे शिवाकाशीला बोलवलं जातं की शिवाकाशीत तह करण्यासाठी आपल्याला जायचंय, मात्र तह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जाणार नाही, त्यांच्या जागेवरती शिवाकाशीत जाईल, कारण तो हुबेहूब महाराजांसारखा दिसायचा. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू खेळला, 1 सिंगल धाव. षटक क्रमांक 4 ची समाप्ती आतमध्ये होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण बघितलेला आहे. शिवाकाशीत जो छत्रपती शिवाजी महाराज म्हणून गेले, विडी आवर स्पोर्ट्स पार्टनर, वेल बॅटिंग विडी. 46 धावा धावपलकेवरती 4 षटकांचा खेळ. 5व्या षटकाला आपण पुढे सुरुवात करतोय. 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आली अन्सारी, जे 5व्या षटकासाठी आपण पुढे येणारे खेळाडू आहेत. ऑन स्क्रीनवरती हे विशेष सन्मान वेळीचे आपण पाहतो पुढे होत आहेत. चांगला खेळ केल्यानंतर तुमचं कौतुक नक्की होतं आणि एक चांगला खेळ विशाल धारकचा यापूर्वी आपल्याला बघायला मिळाला आणि त्या खेळाडूचं कौतुक करणारे आपले सगळे मान्यवर हे तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळतात. अली अन्सारीला आता बॉलिंग ट्रॅकवरती पुढे आणण्याचा निर्णय. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अली अन्सारीनं सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये स्वतःकडे उत्कृष्ट फलंदाजाचे पुरस्कार ठेवलेले आहेत आणि एक चांगला क्रिकेटर म्हणून तो खेळाडू तर काही वेळेस तो संघाचा कॅप्टन सुद्धा राहिलेला आहे. उरळी कांचन गावातील खेळाडूंना एकत्रित घेत त्यांना अनेक वेळा आपल्या गाववाईज टीमचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. अनेक वेळा कॅप्टन म्हणून अली अन्सारी पुढे आलेला आहे. आज तो समोर आहे. हा चेंडू मागे क्षेत्ररक्षक अथर्व असावा, कडीर होता थोडासा, मात्र त्यानं प्रयत्न चांगला केला होता तो चेंडू पकडण्यासाठी. तोपर्यंत धाव तिकडे येईल. एका सिंगल धावेच्या मदतीनं 47 धावांचा आकडा धावपलकेवरती. आपल्या खेळाडूंच्या अंतर्मनास डोकावून त्यांच्या अंतर्मनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणं हे संघनायकाचं काम आहे. आपण मगाशी चर्चा केली की यावर्षीची जी IPL होतीये त्या IPL मध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा तुम्ही बघाल की 10ची 10 कॅप्टन हे भारतीयच खेळाडू असणार आहेत.
त्यामुळे कॅप्टनचा रोल महत्त्वाचा असतो. आतापर्यंत IPLचा प्रवास सुद्धा तुम्ही बघा, श्रेयस अय्यर एकमेव कर्णधार ज्याने 3 फ्रँचायझींना अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलेला आहे. 4.2 षटकांचा खेळ, 47 धावा, धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दीपक गायकवाड हा बॉल थोडासा आपण पाहतो फुलटॉस होता, समोर मिड विकेट टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव. श्रेयस अय्यर ह्या IPL इतिहासातला एकमेव कर्णधार आहे ज्यानं 3 वेगवेगळ्या फ्रँचायझींना अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलेला आहे. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणारा कॅप्टन, जिथे संघाला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2024 मध्ये त्यानं KKRला चॅम्पियन बनवलं आणि 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं, जिथे मात्र संघाला RCB कडून पराभव पत्करावा लागला होता. असा श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी IPL साठी आता निश्चित मोठी गोष्ट राहिलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचा कॅप्टन म्हणतो खेळाडू. बॉल यावेळेस उंच आकाशामध्ये, चेंडू काही काळ क्षेत्ररक्षक आहेत पलीकडे आणि चेंडू खाली सुद्धा येतील. कॅच पकडलाय, तिसरा खेळाडू बाद होऊन माघारी. सुरू आहे 5व्या षटकाचा खेळ. समोर सुरू असताना धावफलक दाखवतो 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 धावांचा धावफलक आहे, 3 खेळाडू बाद आणि हा तिसरा आत्ता खेळाडू आपण पाहतो या षटकामध्ये बाद होऊन माघारी आला. तर बॅटर अशोक हा कॅप्टन आहे. कॅप्टनवरतीच आपण चर्चा करत होतो की कॅप्टन्सी किती महत्वाची आहे आणि आज कॅप्टन मैदानावरती इथून पुढे फिनिशिंग टच देण्याची आवश्यकता आहे. मिड विकेटमध्ये हा चेंडू एक टप्पा घेत चेंडू क्षेत्ररक्षक कव्हर करतील, अर्थात तो पुढे. एक धाव, एका धावेबरोबरीत 4.5 षटकांचा खेळ समोर पूर्ण होतोय. 3 गडी बाद असताना धावपलकीवरती मल्हारगड योद्धा 49 धावा हा धावपलकीवरती पुढे आहे. 49 धावा लढावा लागणार आहे, लढण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि इकडे सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला यश प्राप्त होणारही नाही. पुन्हा एक चांगला चेंडू ग्राउंड लॉग ऑफ पुढे आपण पाहतो. समोर चांगलं कलेक्शन, KK असावे तिकडे. एकच सिंगल धाव तिकडे मिळेल. KKनं टाकलेला तो चेंडू. 5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 50 धावांचा आकडा हा ऑन बोर्डवरती पुढे आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धावपलक दाखवतोय. 5 षटकांचा खेळ पुढे टाकून झालेला आहे. तर आता 6व्या षटकासाठी बघायचंय बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कोणता येणार आहे, कारण मुख्य पंचांनी बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल दिलेला आहे, कारण हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि अथर्व कड जो 6वं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकणार आहे. कॅप्टन आहे अशोक आपण पाहतो आतमध्ये. कॅप्टनचा रोल महत्वाचा आहे, निर्णय घ्यावे लागतात, नेतृत्व तुम्हाला तुमच्याकडे आहे. तुमचं नेतृत्व चांगलं असेल तर तुमचा संघ हमखास प्रगती करतो. IPL इतिहासाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस IPL इतिहासातले सर्वात यशस्वी कर्णधार बोलायचे झाले तर महेंद्रसिंग धोनी, CSK, रोहित शर्मा MI अव्वल स्थानी. दोघांनी आपल्या संघांना 5-5 वेळा चॅम्पियन बनवलं. धोनीच्या नावावरती सर्वाधिक सामने 229 आहेत आणि विजय 134 नोंदवलेले आहेत. तर रोहितनं मुंबई इंडियन्सला 5 विजेतेपद मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे कॅप्टन्सी सुद्धा करणं ही फक्त बोलायची बाब नाही, त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागतो. आणि इथे अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे, तर एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यात निशांत साधना करावी लागते. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पुढे सुरू झालेला आहे आणि अथर्व कड हा खेळाडू बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक पुढे घेऊन येणार आहे. अथर्व कडला सामोरं जाणं किंवा त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं सोपं नाही. त्याच्याकडे टप्पा चांगला आहे. हा चेंडू मात्र समोर उडवलाय. दीपक गायकवाड बेस वर्सेस बेसची रायव्हरली आणि उडवलेला चेंडू धावा देऊन जातोय 6 षटकार. धावा धावपलकीवरती अथर्व कडच्या अगेन्स्ट. हा षटकार दीपकनं आपण बाल पुढे खेळलेला दिसला. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनच खेळलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये येऊन थांबला आणि तिकडे तो चेंडू कव्हर केला. तोपर्यंत फक्त एकच सिंगल धाव, दुसऱ्या धावेसाठीचा तो धोका पत्करला जात नाही. 6वं षटक आहे
आणि आतापर्यंत 57 धावा टीम तुम्ही बनवू शकलेला आहेत. 57 ऑन बोर्ड, 57 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 6वं षटक, यानंतर अजूनही 2 मॅच. अ बॉल अथर्वकड, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ती कहाणी. निर्धाव चेंडू असेल. येणाऱ्या आगामी काळामध्ये अथर्वकड हा मोठ्या स्टेजवरती पुढे क्रिकेट खेळताना तुम्हाला हमखास बघायला मिळेल. आजच तो तुम्हाला बघायला मिळतो. या वेळेला आत्ताच्या घडीला हा हमराज मृत्युंजय कोथरूड पुण्याचा एक भाग आहे. चेंडू समोर, रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती के होते चेंडूच्या मागे. बॉल जाईल सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये. 4 रन. 61 धावा या चौकारा बरोबरी धावपलक्यावरती. आणि त्यानंतर त्या चेंडूवरती धावा गोळा केल्या त्या 4. या चौकाराने धावपलक्यावरती 61 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. अथर्वकड पुन्हा एकदा ट्रॅकवरती रेडी आहेत. बॉल यावेळेस वेट केला, वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात गेलेले नाही. चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो. सेन्सिबल क्रिकेट पुणे. लेग बायचा कॉल पंचांकडून. 6 षटकांचा खेळ समोर टाकून पूर्ण झाला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती खेळ 62 वरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 62 ऑन बोर्ड, 62 आहे. चला थोडंसं स्पीडअप करा, पाणी लवकर आणा मैदानावरती. चला स्पीडअप करा टीम. सहा षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा धावपलक्यावरती आहेत. अजून येणारी 2 षटकं बाकी आहेत. टाइम वाचवण्याचं काम करायचं आपल्याला, कारण यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. आता 9 वाजत आलेले आहेत. डेथ ओव्हरमध्ये तुम्ही बघाल जिकडे गोलंदाजांचं मरण आहे असं म्हटलं जातं, कारण तिकडे त्या शब्दातच तुम्ही बघाल भरपूर काही गोष्टी आहेत. डेथ ओव्हर. आणि आता 7व्या षटकासाठी पुन्हा एकदा अली अन्सारी. यादीच्या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी दिसली होती. अली अन्सारीनं खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळण्याचं काम केलं होतं. तोच खेळाडू जो 7व्या षटकाला पुढे घेऊन येईल. बॅक टू द बॉल खेळलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक पाठीमागे आपण पाहिला तर थोडासा फंबल आपण पाहिला तर कडकडून. मात्र आगामी काळामध्ये घरातून असणारा सपोर्ट त्याला टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये अर्थात मोठं यश प्राप्त करून देईल. मृत्युंजय कोथरूडचा संघ आपण बघतो आज ऑल इंडिया ओपन मधला मोठा संघ आहे आणि त्या टीममध्ये येणं, त्या टीममध्ये खेळणं, मोठ्या खेळाडूंच्या सहवासात खेळल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा फायदा सुद्धा होतो आणि आज तो अथर्वकडला होईल. मिड विकेटमध्ये चेंडू. मोठ्या खेळाडूंच्या अनुभवामध्ये अंडरमध्ये तो आज क्रिकेट खेळतोय. काही मॅचसाठी मला वाटतं कदाचित त्याची अवेलेबिलिटी आहे की नाही आता पुढे येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये हे सुद्धा बघावं लागेल, कारण एक रत्नागिरी रायगडमध्ये एक मोठी टुर्नामेंट होती आणि तिकडे मृत्युंजय पुणे खेळणार आहे. त्यामुळे कदाचित अथर्वकड तिकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो, जिकडे रायगडमध्ये एक मोठी टुर्नामेंट आहे. त्यामुळे त्याची अवेलेबिलिटी ही या संघासाठी निश्चित मोठी गोष्ट आहे. त्यासाठी अथर्वकडकडून आता जे सामने आतापर्यंत अथर्व जिकडे अवेलेबल आहे तिकडे खेळवणं. बॉल दीपक गायकवाड. ये दीपक ऑन फायर. उडवलेला चेंडू अली अन्सारीच्या अगेन्स्ट एक ब्रँडेड षटकार. षटकार ठोकला जो दीपक गायकवाडनं. एक चांगली इनिंग आतापर्यंत दीपक गायकवाड खेळलेला आहे. अली अन्सारीनं तिकडे क्षेत्ररक्षक सुद्धा उभा करून ठेवलाय. म्हणजे तुम्ही बघू शकता की अभ्यास टीमनं भरपूर केलेला आहे. असं नाही की विदाऊट प्लॅनिंग टीम मैदानावरती आलेली. एक शॉट धावेचा कॉल मुख्य पंचांकडून सांगण्यात आला. एक शॉट धाव म्हणजे एकच धाव त्या चेंडूवरती आहे. 72 ऑन बोर्ड, 72 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. 6.4 षटकांच्या समाप्तीनंतर 72 आहेत पुढे.
तीन तीन खेळाडू आणि तीन खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये त्या 72 धावांचा आकडा धावपलकेवरती पुढे आहे. 28 धावा आतापर्यंत दीपकनं आपल्या बॅटमधून बनवल्यात आपल्या संघासाठी. जिकडे गरज होती, आपला सौरभ लवकर बाद झाला होता, अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपल्या संघासाठी उभं राहणं ही महत्त्वाची बाब होती आणि दीपक गायकवाडनं ते काम केलं. आपल्या संघासाठी तो थांबलाय, त्यानं आपल्या संघासाठी चांगला धावफलक गोळा केलाय. मिडविकेटमध्ये हा चेंडू जाईल. पुन्हा एकदा एकच सिंगल धाव तिकडे प्राप्त होते. एका सिंगल धावेच्या मदतीनं 73 ऑन बूट 73 धावांचा आकडा हा धावपलकेवरती पुढे आहे. 7व्या षटकातला हा शेवटचा चेंडू टाकायचा अली अन्सारीला. तो अली अन्सारी बॉलिंग ट्रॅक वरती 73 आतापर्यंत आहेत पुढे. बॉल पुन्हा एकदा समोर समोर चेंडू कव्हर मध्ये बॅकअप आहे मागे केकेचा, त्यामुळे थांबवला जाईल चेंडू हा केके यांकडून. पंच्याहत्तर धावा धावपलकेवरती आहे. पंच्याहत्तर धावा धावपलकेवरती. लोगर टीमचे कॅप्टन लोगर टीम, तुमचा टीमवरती ऑब्जेक्शन आहे. तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही नाही आणि तुम्हाला 2 रनची पॅनल्टीची घोषणा. 2 रनची पॅनल्टीची घोषणा. तुमचा खेळाडू कुठे तुम्ही बघा आणि जर अजूनही जर तो आला नाही इथून पुढे हे शेवटचं षटक संपेपर्यंत तरी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ऑलरेडी 2 मिळालेले आहेत आणि तो 2 धाव्यांचा जो काय पॅनलाइजचा स्कोर आहे तो आफ्टर इनिंग, ही इनिंग झाल्यानंतर तो ऍड केला जाईल. 75 धावा धावपलकेवरती. 7 षटक टाकून झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू केके बॉलिंग मार्क वरती. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी केकेला आवाज दिलेला आहे. पंच्याहत्तर धावा आतापर्यंत 7 ओव्हरमध्ये टीमकडे आहेत आणि दीपक गायकवाड आतमध्ये खेळतोय. 75 धावा धावपलकेवरती. 3 गडी आतापर्यंत गमावलेले दीपक गायकवाडने आपल्या संघासाठी एक मोठी मॅच दाखवली, कारण मोठी इनिंग दाखवली. 12 चेंडूमध्ये 29 आतापर्यंत त्यांना बनवलेले आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये केकेच्या अगेन्स्ट तो पुन्हा एकदा पुढे. चल टीम, टाइम संपेल. केके, टाइम संपला की तुम्हाला आतमध्ये खेळाडू बोलवावा लागेल. एवढा वेळ आपल्याकडे नाहीये, थोडंसं पण स्पीडअप करा. यानंतर 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. 9 वाजलेले आहेत. या मॅच मधला आपण पाहतो, या सामन्यातला अजून एक डाव शिल्लक आहे. बॉल यावेळेस केकेचा चेंडू बरोबर ओळखलाय दीपक गायकवाडनं आणि बॉल पाठवलाय फायनल सीम आरेषेच्या बाहेर. वरती केकेचं स्वागत चौकारानं. बॉल यावेळेस पुन्हा एका मोठ्या फटक्यासाठी पुढे आलेत, मात्र अथर्व आहे मागे. टिपतील कॉट आणि दीपक गायकवाडचा खेळ संपतोय. बिग विकेट इज गॉन. डावाला मोठा खिंडार, मोठा खेळाडू माघारी. दीपक बॅक टू द पवेलियन. या डावातील पहिले 4 आपण पाहिले तर फक्त 4 चेंडू. बॅटर मैदानावरती जिग्नेश. पहिलाच बॉल मोठ्या फटक्यासाठी आपण पाहतो पुढे येण्याच्या प्रयत्नात. धावबाची संधी समोर आहे. धावबाद होतील खेळाडू. चला चला नवीन जे फलंदाज आहेत
गायकवाडची एक मोठी इनिंग ही संघासाठी अर्थात पुढे आणण्यासाठी मदत करून गेली. तर आता शेवटचे 2 चेंडू ओंकार क्षीरसागर जे ऑन स्ट्राईक एंडला आहेत. हो के के अनप्रिडिक्टेबल द मॅजिक. बोटांची जादू पुढे. पहिल्या बॉलवरती चौकार, मात्र त्यानंतरचं दीपक आपण पाहतो ज्यावेळेस माघारी गेले त्यानंतर कमबॅक किरण के केचं 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आत्तापर्यंतची कहाणी. हा बॉल यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातावर. ओंकार क्षीरसागर बाद होतील. टॉस यानंतर आणि तो टॉस आपण बघतो ऑन स्क्रीन वरती पुढे. सिंहगड टीमनं टॉस जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करू हा निर्णय त्यांच्या माध्यमातून पुढे त्यांनी घेतलेला आहे. सिंहगड करेल पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग.
अथर्व कड आणि बरोबरीत असणारा के के या दोन खेळाडूंसाठी पारितोषिकाची घोषणा होते. दोघांपैकी कोणत्याही खेळाडूंना किंवा दोघांसाठी सुद्धा जो खेळाडू 3 बॉलवरती 3 षटकार खेळेल त्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्रिमूर्ती नर्सरीचे ओनर सूरज शेठ जाधव यांकडून हे पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. मॅचला आपण पाहतो सुरुवात होते. अथर्व कड, इट्स नॉट ओनली नेम, दिस इज द ब्रँड. अथर्व ऑन फायर, पहिल्याच बॉलवरती डाव सुरू करतो. 4 रन. हा बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका थोडा फसलेला आहे आणि अंदाज या चेंडूचा घेतला नाही टीम. आणि हा झेल हा साधा सुधा झेल नव्हता. हा झेल ओंकार क्षीरसागर अथर्व कडचा होता. ज्या अथर्व कडच्या बॅटिंग वरती सगळ्यांचं लक्ष आहे, ज्या अथर्व कडनं मैदानावरतून हे फक्त नाव उरळीपुरतं मर्यादित राहिलं नाही हल्ली, अशा अथर्व कडचा झेल टीम तुमच्याकडून पहिल्या षटकामध्ये सुटणं ही त्याची किती नुकसान भरपाई पुढे येणाऱ्या काळामध्ये आता करून द्यायची आहे, बघावं लागणार आहे खेळ. झेल सोडलाय तुम्ही आणि बॉल सरळ देसाई सरांकडे आलाय. थर्ड अंपायर पुन्हा एकदा आपण पाहतो की लगेच खेळ अथर्व कडनं पुन्हा एकदा बदलावायला सुरुवात केली. 12 धावा धावपलकीवरती आहेत. फिल्डिंग सेटअप आपण पाहतो थोडासा बदलवण्याचं काम करतोय कॅप्टन. स्वतः कॅप्टन आहे बॉलिंग ट्रॅक वरती. 12 ऑन पुट. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसा होता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे आलेले. फसवलं होतं संघनायकानं अथर्व कडला पहिल्या षटकामध्ये फसवलं होतं, मात्र तो झेल सुटला. संघनायक क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्यावरती असते. संघाची रणनीती, निर्णय प्रक्रिया, मानसिक तयारी आणि खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तो महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो, असा संघनायक आहे. क्रिकेट संघनायकाची भूमिकाही विविध प्रकारे ओळखली जाते. अशोकला आपण बघितलंय पहिल्या षटकासाठी पुढे. के विरुद्ध दिशेनं हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात समोर आले होते. 13 धावा धावपलकीवरती. 13 धावांचा आकडा धावपलक आणि 83चा पाठलाग म्हणजे अजून 70 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे 70 धावांचा प्रवास अजून शेष आहे, बनवणं शिल्लक आहे. पुन्हा एकदा समोर के असतील. किरण खेडेकर हा सुद्धा एक चांगला क्रिकेटपटू आहे, ऑलराऊंडर म्हणून केची ओळख आहे आणि तोच के समोर आहे. हा बॉल यावेळेस लॉग ऑफ मागे. क्षेत्ररक्षक समोर डाऊन दी बॉल. के यांचा कॅच पकडला गेला आणि पहिला धक्का लोगड रॉयल्स. संघाचे संघ मालक मैदानावरती आता दाखल होणार आहेत. संतोष कामठे जे संघ मालक आहेत, तर दुसऱ्या साईडला संघाचे संघ मालक आदित्य तुपे हे दुसरे संघ मालक ह्या मॅचसाठी. या 2 संघ मालकांचा आपण पाहतो पुढे खेळ. तर एक संघ मालक स्वतः क्रीज वरती आता आतमध्ये येऊन उभे राहिलेले आहेत. 42 चेंडू आणि बनवायच्या त्या 70 धावा. 42 चेंडूमध्ये 70 धावांचा खेळ. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पुढे विठ्ठल यांना दुसरा पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी पुढे. अथर्व कडीचीच बॅटिंग आपण पाहतो. मुद्दा राहणार आहे चर्चेचा, अथर्व कड या मॅच मधून कशी बॅटिंग पुढे करतो.
बक्षीस आपण पाहतो अथर्व कडसाठी मात्र कंटिन्यू लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. त्रिमूर्ती नर्सरीज यांच्या माध्यमातून हे पारितोषिक अथर्वसाठी. पहिल्या षटकामध्ये 13 राहिलेले आहेत. 42 चेंडूमध्ये 70 धावांचा प्रवास. बॉलिंग मार्कवरती विठ्ठल यांना पुढे आणलाय. चेंडू अथर्व पुन्हा एकदा एक चांगलं क्रिकेट आपण पाहतो अथर्वकडून. पॉइंटमध्ये चेंडू थोडासा फंबल तिकडे झाला आणि त्यानंतर धावा, दुसऱ्या धाव्यासाठीचा प्रयत्न. पाठीमागच्या 2 मॅचचा विचार जर तुम्ही केला, तुम्ही बाल या आधीच्या ज्या 2 मॅचेस आपण बघितलेल्या आहेत, हा तिसरा सामना आहे. पाठीमागच्या 2 मॅचेसच्या स्कोअरच्या तुलनेमध्ये या मॅच मधला स्कोअर थोडासा कमी आहे. कारण पाठीमागच्या मॅचेसमध्ये 100 पेक्षा जास्त धावा आपण बघितलेल्या आहेत, तर या मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त नाही तर एक 80. पहिल्या मॅच मध्ये 101 आणि दुसऱ्या मॅच मध्ये सरळ 140. या पहिल्या 2 मॅचचा पहिल्या इनिंगचा टोटल बघितला होता. तर आता इकडे ह्या मॅच मध्ये तो धावफलक थोडासा आपण पाहतो आतापर्यंत कमी दिसला. 15 धावा धावफलकावरती. 40 चेंडू मध्ये 68 धावांचा खेळ अजून शेष आहे. कमी धावफलकाच्या सामने सुद्धा तुम्ही बघा अनेक वेळा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात. अशा असंख्य सामने सुद्धा आपल्याला बघायला मिळालेले आहेत. अथर्वसाठी 6 चेंडू. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ विठ्ठलची चांगले. अथर्व कडसाठी पुन्हा अजून एका पारितोषिकाची घोषणा होते. त्यानं जर पुन्हा लागोपाठ 3 षटकार आता इथून पुढे खेळले तर त्या 3 षटकारांसाठी गणेशजी कांचन आणि नितीनजी हजारे या दोनही मान्यवरांकडून 2100 रुपयांचं पारितोषिक हे अथर्वसाठी ते पारितोषिक घोषित केलं जात आहे. 16 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ समोर सुरू असताना 16 कडे धावफलक दाखवतो एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. एक खेळाडू जो आधी बाद होताना दिसला पहिल्या ओव्हरमध्ये के संघ मालक सुद्धा आपण पाहाल मैदानावरती पुढे आलेत. कमबॅक करायला आता टीमनं सुरुवात केलेली आहे. विठ्ठलनं या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. 4 चेंडूमध्ये त्यानं धावा मात्र फक्त 3च खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये जर चांगलं षटक टाकू शकला किंवा जर पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करता आली तर त्याचा गुडविल पुढे तयार होईल आणि तो पुढे येणाऱ्या आगामी षटकांसाठी तुम्हाला तो फायद्याचा राहील. पुन्हा एकदा हा चेंडू ओंकार क्षीरसागर जे मागे क्षेत्ररक्षण करत असताना एकच धाव तिथे लेफ्ट अँड राईट हँड असं कॉम्बिनेशन पुढे ठेवण्यात आलंय. 1.5 षटकांचा खेळ समोर टाकून होतोय. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावांचा आकडा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 धावा धावफलक, 37 चेंडू आणि 66 धावांचा प्रवास अजून मॅच मध्ये. अथर्व बॉल पुन्हा एकदा बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात अथर्व. दोन षटक समोर टाकून पूर्ण झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलक दाखवतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 ओव्हरचा खेळ अजून येणं बाकी आहे आणि येणाऱ्या 6 षटकांमध्ये रिक्वायर रन रेट आकाराचं म्हणजे 66 धावांची आवश्यकता आहे. चला टीम टाइम ऑन आहे. पंचांकडून सूचना होती आपल्याकडे की आपण सर्वांनी जागेवरती या. कमी धावफलकामध्ये आपण खेळतोय. कमी धावफलकामध्ये खेळत असताना गोलंदाज कोणता पुढे आणायचा याचा विचार अर्थात महत्त्वाचा. लो स्कोरिंगच्या मॅचेसमध्ये सुद्धा खेळाडू आणि क्रीडा अभ्यासक हे पाहतात की गोलंदाजाच्या सामर्थ्याचा किंवा पिचच्या स्थितीचा सामना आपण पाहतो अर्थात थोडासा तो प्रभावित होतो आणि अशा मॅचेसमध्ये थोडक्यात गोलंदाजांचा दबाव आणि फिल्डिंगची तीव्रता महत्त्वाची आहे. जर तुम्ही चांगली गोलंदाज आणि चांगली फिल्डिंग करू शकला तर त्यामुळे तुम्ही ह्या कमी धावफलकाच्या मॅचमध्ये सुद्धा एक चांगलं पकड तुम्ही तयार करू शकता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची मॅच बघा 2015 मध्ये खेळलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये लो स्कोरिंगची स्थिती पाहायला मिळाली होती. 287. ऑस्ट्रेलिया फक्त 200 धावांवरती गडबडला होता. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिकडे पुढे. लेगबाईचा कॉल मुख्य पंचांकडून पुढे सांगण्यात आला. लेगबाईची एक सिंगल तिकडे. लेगबाईच्या एका सिंगलच्या बरोबरीत धावफलकावरती 18 धावांचा आकडा धावफलकावरती पुढे आहे. 35 चेंडू आणि अजूनही 65 धावांची आवश्यकता आपण खेळामध्ये पुढे बघाल. 35 चेंडू मध्ये 65 धावांचा प्रवास अजून इकडून पुढे शिल्लक आहे. अथर्वकड अजूनही खेळतोय. एक जीवनदान आपण पाहाल त्या खेळाडूला प्राप्त आहे. त्यामुळे एका जीवनदानाच्या बरोबरीत मैदानावरती उभा राहिल्यानंतर हे संघासाठी तो पुढे काहीतरी मोठी गोष्ट करेल. उम्मीद आहे अथर्वकडचे. 18 धावा 35 मध्ये 65. ज्या गोलंदाजानं अथर्वकडला फसवलं होतं पहिल्या षटकामध्ये त्याच अशोकला
आपण बॉलिंग ट्रॅकवरती बघतोय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुढे आणण्याचं काम स्वतः त्यांनी निर्णय घेतला की तिसऱ्या षटक पुढे घेणं किंवा विकेटसाठी येणं पुढे ही महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. आणि त्यासाठी अथर्व कड मध्ये अजून खेळतोय आणि ज्या खेळाडूला फसवलं होतं आपण त्याच गोलंदाजाला पुढे बॉलिंग ट्रॅकवरती बघतोय. 20 धावा धावपलकीवरती तिसऱ्या षटकाचा खेळ समोर सुरू असताना बॉल पुन्हा एकदा अथर्व कडसाठी. अशोक रेवडकरनं अथर्व कडला नाही जास्त मोठी बॅटिंग करू दिली आतापर्यंत जो सामना झालाय दोघांमध्ये त्या दोन्ही सामन्यांमध्ये किंवा आतापर्यंतच्या ह्या स्टॅटिस्टिकमध्ये कुठेतरी थोडासा भारी पडलाय, हवी ठरलाय. पण पाल अशोक या 2 षटकांच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 2.3 चेंडू टाकून झालेत. चेंडू पुन्हा एकदा अथर्व कड वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात जात नाहीयेत. सह बॅटनं लॉग ऑफ मध्ये हा चेंडू फक्त ढकलून देण्याचं काम. कुठे काय करायचं ना हे सुद्धा आपण पाहतो. ज्यावेळेस आपल्याला समजतं परिस्थिती हाताळण्याची किमया आणि परिस्थिती कशी हाताळायची यासाठी सुद्धा तुम्हाला एक वेगळं नॉलेज अवगत करावं लागतं. आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ताकदीचा नाही तर युक्तीचाच खेळ आहे. क्षणात निर्णय घ्यावे लागतात, काही क्षणात निर्णय घ्यावे लागतात. संघ मालक पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आतापर्यंत तुम्ही बघाल संतोष कामठेंनी वेगळं काही केलं नाही, फक्त अथर्व कडला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. व्हॉट इज द राईट आपल्या संघासाठी जे योग्य आहे ते आपण पाहतो पुढे करण्याचा प्रयत्न हा संघ मालकांचा आहे. अथर्व कड जेवढे जास्त चेंडू खेळेल तो तितका चांगला सेट होईल आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये तो पुढे मग एक चांगली पुन्हा मोठी बॅटिंग दाखवू शकतो हे संघ मालकांना माहीत आहे आणि त्यासाठीचा प्रयत्न. मात्र तुम्ही बघाल दोघांनी सुद्धा सेन्सिबल क्रिकेट अशोक रेवडकरच्या विरोधात एकही मोठा फटका खेळण्याचा विचार त्यांनी केला नाही. 3 षटकांमध्ये टाकून पूर्ण झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 23 वरती आहे. 30 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 60 धावा. 30 चेंडू आणि 60 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी पुढे हा खेळ अजून शिल्लक आहे. एका अतिरिक्त धावेने धावफलक आहे तो 24 धावा, 30 चेंडू आणि अजून बनवायच्यात त्या 59 धावा. 30 चेंडू मध्ये 59 धावांचा प्रवास अजून शेष आहे. एक गडी गमावला मात्र त्यानंतरची भागीदारी आता इकडे बिल्डअप होते. बॉल यावेळेस थोडासा हाफ ट्रॅकर ठेवण्याच्या प्रयत्नात हो शतरक्षक डाऊन दी बॉल टेकन अ कॉट अँड बिग विकेट इज गॉन. मोठा
मार्कवरती मात्र लखन चौधरी लखनने जे कॅच पकडला तो चर्चेत राहील, कारण तो खेळाडू जो कॅच घेण्यासाठी धावत होता, मनामध्ये विचार काय असतील, मनामध्ये त्या वेळेस काय सुरू असेल, फक्त एक होतं की हा कॅच काही करून सोडायचा नाही, कारण तो कॅच हा साधा सुद्धा मामूली खेळाडूचा नव्हता, तो अथर्व कडचा होता. ऑलरेडी त्याचा एक कॅच सुटला होता आपल्याकडून. अली अन्सारी आलेत, बॉल मारलाय वरती, शतरक्षक पुन्हा डाऊन दी बॉल, झेल होतोय आणि अली अन्सारी मैदानातून माघारी येतील. सूचना तुम्हाला येते, 24 धावा धावपलक्यावरती. अली अन्सारीला सुद्धा मैदान सोडावं लागलेलं आहे. या षटकामध्ये मोठ्या घटना घडलेल्या आहेत. जिग्नेशनं मोठे धक्के देऊन टाकले या षटकामध्ये टीमला. प्रज्वल कड हा जो नवीन फलंदाज आहे तो आता पुढे खेळण्यासाठी समोर आलेला आहे. चौथं षटक आहे. फेक आपण पाहतो यष्टरक्षकाकडे समोर. दोन धावा त्या चेंडूवरती पुढे. 2 धावेच्या बरोबरी धावफलक आहे तो 26 पूर्ण. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 तर पुढे बघतोय आपण की 26 चेंडूच आहेत आणि बनवायच्यात त्या 57. लाईव्ह सामन्याचा आनंद घेताना आमच्या बरोबरीत वाय त्रिमूर्ती नर्सरी यांकडून पुन्हा एकदा 501 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आपण पाहतो ते पारितोषिक आहे आणि ते प्रज्वलसाठी पारितोषिक आहे त्रिमूर्ती नर्सरी कडून प्रज्वलच्या. तर दुसऱ्या साईडला प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. आता आदेशजी तुपे संघ मालक यांकडून प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. 27 धावा धावपलकीवरती. संघ मालक ऑन स्ट्राईक एन. मोठे 2 महत्वाचे खेळाडू बाद होऊन माघारी गेलेत, त्यामुळे परिस्थिती आता थोडीशी बदलते. परिस्थितीनं थोडा युटर्न घ्यायला आता तिकडे सुरुवात केलेली आहे. एंड ऑफ 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ समोर टाकून झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 27 धावांचा आकडा हा धावपलक दाखवतोय. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 27 आहे. बॅटिंग पॉवर प्ले तर 24 मध्ये अजून 56 बनवायचे. त्रिमूर्ती नर्सरींकडून पारितोषिक दोन्ही खेळाडूंसाठी आता पुढे येत आहे आणि ते पारितोषिक लागोपाठचे 3 षटकार आणि लागोपाठचे 3 चौकार. कोणत्याही खेळाडूने जर खेळले तरी त्यासाठी 501 रुपयांचं पारितोषिक त्रिमूर्ती नर्सरी यांकडून ते पारितोषिक असणार आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त 27 आहेत आणि 3 खेळाडू सुद्धा बाद आहेत. आतापर्यंतची परिस्थिती लोकल रॉयल्सची आपल्याला पुढे बघायला मिळालेली आहे. तर या उर्वरित 24 चेंडूंचा खेळ आहे अजून आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 56 धावा. चला टीम स्पीडअप ठेवा, स्पीडअप करा टीम, वेळ वाचवण्याचं काम करा. संकेत आपण पाहाल पुढे. षटक क्रमांक 5 साठी आपण पाहाल पुढे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू आपण पाहाल प्रज्वल कडनं खेळलाय. प्रज्वल कड यांच्या बॅटमधून धावा 4 चौकार. केलं जाणार आहे. प्रज्वल कड आणि बरोबरीत आता संघ मालकांना
एक भागीदारी आपण पाहतो आतापर्यंत समोर. आता इकडे पुढे आणण्याच्या प्रयत्नामध्ये यायचंय. 31 ऑन बोर्ड, 31 धावा धावपलकीवरती. 4.2 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय. 4.2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत तुम्ही बघाल, आता जे जोपर्यंत आले अन्सारी मैदानावरती किंवा अथर्वकड मैदानावरती, तोपर्यंत बॅटिंग टीमचं पारडं थोडंसं जड. मात्र इकडे आता 2 विकेट महत्वाच्या गेल्यानंतर ही बरोबरीची टक्कर पुन्हा एकदा. अब बरोबरीत राहील मॅच. खेळ पॉइंटमध्ये हा चेंडू एक सिंगलच्या बरोबरीत पुढे येण्याचं काम केलं जात आहे. आणि महत्वाचं आहे, तुम्ही बघाल एका जागेवरती थांबण्यापेक्षा एक वेग कमी करू, मात्र पुढे जात राहू, हा प्लॅन आतापर्यंत बॅटिंग टीमचा पुढे दिसलाय. 32 धावा धावपलकीवरती. 32 ऑन बोर्ड आणि 32 वरती 3 धक्के आहेत. 4.3चा खेळ आतापर्यंत टाकून झालाय. युके NPL अंडर फ्लड लाईट्स दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये ही मॅच आपण पाहतो पुढे ऑन आहे. कव्हर मध्ये पुन्हा एकदा हा चेंडू. एकच सिंगल धाव तिकडे पुन्हा एकदा येते. एका सिंगल धावेच्या बरोबरीत 33 धावांचा आकडा धावपलकीवरती. 20 चेंडू मॅच मध्ये शेष आहेत. 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून विजयासाठी 50 धावा. 20 चेंडू 50 धावांची आवश्यकता खेळामध्ये. हा बॉल पुन्हा एकदा थोडंसं स्टेप आउट गेलं होतं, पुढे चालत आले होते 1-2 पावले. बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. लेग बायचा कॉल सरांनी कळवला. एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे आणि बॅटिंग पावल पे तर षटक संकेत सोलवणकरनं या षटकामध्ये फक्त 6 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुद्धा आपण बघतोय की बॅटिंग पावर प्लेच्या षटकामध्ये हे षटक बॅटिंग पावर प्लेचं हे बॅटिंग टीमसाठी मात्र उपयुक्त आतापर्यंत दिसलं नाही. वाईट बॉलचा कॉल समोर पंचांकडून. 35 धावा धावपलकीवरती आहेत. 35 ऑन बोर्ड. जे रिक्वायर 100 कुठेतरी 11चं होतं, 12चं होतं, आता ते रिक्वायर 100 15च्या पुढे गेलंय निघून. ते रिक्वायर 100 आता 15च्या पुढे जाऊन थांबलंय. 35 धावा धावपलक दाखवतो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडूमध्ये 48 धावांचा हा प्रवास अजून मॅच मध्ये करायचा आहे. एक चेंडू टाकायचा आहे बॅटिंग पॉवर प्ले मधल्या षटकातला आणि हा चेंडू यावेळेस सरळ बॅटनं. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. नंतर होतो ना 5 ओव्हर मध्ये का आलेले टीम मेंटॉर टीम तुम्ही 5 ओव्हर नंतर का आले आतमध्ये सर? घ्यायचं का ड्रिंक्स ब्रेक? आलेत ते खेळाडू 5 ओव्हरला करायचं आहे का कव्हर? अठरा चेंडू अजून आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 48 धावा. पस्तीस धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा जिग्नेश आलेत. ज्या जिग्नेशनं या आधीच्या षटकामध्ये प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः कोंडीत पकडून टाकलं, खिंडीमध्ये रोखलं आणि त्या जिग्नेशनं पुन्हा पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. या चेंडूवरती सुद्धा धाव नाही. रिक्वायर 100 झपाट्यानं वाढतंय. 17 चेंडूमध्ये 48. 6वं षटक आहे आणि 35 धावा आतापर्यंत बॅटिंग टीमकडे आहेत. 35 धावा धावपलकीवरती आतापर्यंत टीम. बॉल यावेळेस प्रज्वल कड. ओ हो हो, ओंकार क्षीरसागर. अथर्व कडचा एका साइडला थोडासा मिसअंडरस्टँडिंग मुळे तो कॅच नव्हता आला पकडता, मात्र इकडे तुम्ही बघाल जो होऊ शकत नव्हता तो आता त्यानं पकडून दाखवलाय. ही क्रिकेटची जादू आहे.
टी केक्सचे ओनर डेव्हिड भोसले यांकडून आताच्या या झेलसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संडे IPL यांकडून सुद्धा 101 रुपयांचं पारितोषिक ओंकार क्षीरसागरच्या झेलसाठी. 5 खेळाडू बाद झाले, 35 धावा धावपलक्यावरती. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू जिग्नेशचा स्पेल आपण पाहतो या मॅच मध्ये. एकटा खेळाडू हा प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत पूर्ण उरलाय. विकेट त्याकडे राहिल्यात त्या 3 विकेट आतापर्यंत जिग्नेश आपण पाहतो पुढे. 35 धावा धावपलक्यावरती. फुल टॉस हा बॉल कव्हर मध्ये पुन्हा खेळण्याच्या प्रयत्नात दिसले खेळाडू. 2 क्षेत्ररक्षक आणि दोघांमध्ये झालेला मोठा फंबल. बॉल गेला दोघांमधून निघून सीमा रेषा पलीकडे 4 रन. बदलामध्ये 39चा आकडा आहे. 14 चेंडू मध्ये 44 ची आवश्यकता अजून. प्रसिद्ध उद्योजक आशिषजी एकनाथजी कांचन ज्यांचा एक फ्लेक्स सुद्धा आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय. आशिषजी कांचन यांकडून ओंकार क्षीरसागरनं जो झेल पकडला त्या झेलसाठी 501 रुपयांचं बक्षीस आलं. मात्र जिग्नेशचा स्पेल तुम्ही बघता या मॅच मधून बांधून टाकलं जिग्नेशनं. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 44 धावा. 12 चेंडू मध्ये 44 धावांचा खेळ आतमध्ये अजून शिल्लक राहिलेला आहे.
9 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता खेळामध्ये. जिग्नेशचा स्पेल मात्र पाल आठवला जाईल. न्यू बॅटर मैदानावरती आले. पहिलाच बॉल उडवला त्यांनी. मोनेश पवार 4 रन. 4 धावा आलेत. 45 पूर्ण. 8 चेंडू. 8 चेंडूमध्ये 38 धावांचा खेळ. 8 चेंडूमध्ये 38 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. मोनेश पवारला आपण बघितलं आल्या बरोबरीतच चौकार खेळत असताना पहिल्या चेंडूवरती आपला वैयक्तिक धावफलक हा चौकारानं ऑन केला, ओपन केला. सलामीची जी बॅटिंग ऑर्डर होती ती जास्त काही धावा गोळा करू शकली नाही. अथर्व कडचा एक जीवनदान मात्र त्याच्यासाठी आपण तो त्याचा जास्त फायदा नाही घेऊ शकला. फुल टॉस. मोनेश स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे प्रेक्षक गॅलरीत टाकतोय चेंडू. षटकार. त्यावेळेस मॅचचा रिझल्ट हा निर्णायक आहेच. मात्र तुम्ही सामना जर गमवत असाल तर तो किती धावेनं तुम्ही गमवता याला सुद्धा भरपूर किंमत आहे. कारण प्रीमियर लीग ही महत्वाची ठरते. तो प्लस फॅक्टर आहे. एक धाव तुमच्यासाठी. बॉल यावेळेस ओंकार आहेत. लॉग ऑफ डाऊन दी बॉल. सातवा खेळाडू माघारी जाईल. एकत्र येण्याची परवानगी नाहीये. फिल्डिंग टीम जागेवरतीच थांबा. टाइम थांबण्यावर अर्थात तो संपतोय. बॅटर्स पटकन या. पळत आपल्याला विनंती आहे थोडंसं पळत या. एकावन्न धावा धावपलकीवरती. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 32 धावा. 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आले ते सोमा. शेवटचे 6 चेंडू त्यांना टाकायचे. 32 धावा. टीम दूर आहे. 6 मध्ये 32 सुद्धा होऊ शकतात. हा खेळ आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. 51-7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 मध्ये 32 होतील का हेच चेक करायचं या मॅच मध्ये. चला सोमा थोडंसं स्पीडअप करा. मॅच सुरू करा. यानंतरच्या ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे टीम तुम्ही लाईन वरती या. शिवनेरी स्ट्रायकर्स टीम आपण लाईन वरती थांबा. सोमा गुरवचा पहिला चेंडू नाही. त्यानं धाव नाही दिली. म्हणजे 5 चेंडू अजूनही शेष आहेत आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 32 धावा. 5 चेंडू आणि 32 धावांची खेळी अजून मॅच मध्ये अर्थात ती शिल्लक आहे, शेष आहे. वाईट बॉलचा कॉल आपण पाल सरांकडून. 5 चेंडू 31 कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम. तो या मॅचला सुद्धा लागू होतो. 5 चेंडू आणि 31 धावा. सुरुवात चांगली केली होती टीमनं. धावा सुरुवातीला आल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या ज्या बॅट्समन आहेत त्यांनी काही जास्त मोठी खेळी दाखवली नाही आणि भागीदारीचा पूर्ण अभाव दिसला या मॅच मध्ये. 53 धावा धावपलकीवरती. गणेश कामटे यांच्या एका षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. गणेश मंगल वेडेकर यांकडून आपण पाहतो हे पारितोषिक आहे गणेश कामठेंच्या षटकारासाठी. खेळाडू बाद होणार आहेत. 8वा खेळाडू माघारी. हा फटका आपण पाल पुढे. लखन आणि धावा 4 या चेंडूवरती.
26 धावांचा खेळ, एक धाव आली आणि एकाच धावेवरती तिकडे थांबावं लागणार आहे. एक चेंडू आणि बनवायच्या त्या 25 धावा. दूर राहिली टीम 25 धावा अजून विजयापासून आणि एकच चेंडू. लाईट बंद करा, गाड्यांच्या लाईट बंद करा.